इथे दृश्यमानाचे तिन्ही गणपती इथे आले. नुकतीच त्याची आरती आता झालेली आहे. अतिशय प्रसन्न मुद्रेनं शांत वातावरणात हळुवारपणे चालू आहे. संत गतीने नुकतेच ही मिरवणूक चालू आहे. अतिशय प्रसन्न असं वातावरण दिसतंय, अनुभवतोय आपण. आज जो उत्साह आहे तो उत्साह वाखण्याजोगा उत्साह कार्यकर्त्यांच्यात असतो आणि केवळ आजच्याच दिवसासाठी नाही तर अगदी आखरी पाऱ्यात गणपतीचं विसर्जन करेपर्यंतचा हा उत्साह टिकून राहतो. ही खासियत आहे. कार्यकर्त्यामधला उत्साह आहे तो वाखण्याजोगा आहे. आताच आपण सांगितले कार्यकर्ते अगदी प्रसन्न मुद्रेनं प्रसन्न चित्तेनं गणपतीला बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी सज्ज आहेत आणि हा उत्साह कायम टिकून राहतो. बाप्पांना निरोप देण्यासाठी आज लहानांपासून थोरापर्यंत सगळेजण इथे जमलेले आहेत. 9-10 दिवसानंतर बाप्पांना आज निरोप दिला जातोय. आज विसर्जनासाठी चोख व्यवस्थाही तशीच केलेली आहे. चालत येणार का पुढे येडी? बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला अशा भक्तिमय विचाराच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देताना दिसत आहेत. हा जो उत्साह बघतोय आपण, जल्लोष बघतोय, तो
गणेश विसर्जनापर्यंत, बाप्पाच्या विसर्जनापर्यंत अखंड राहत असतो. असा हे माहोल हे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली आहे, प्रसन्नता पावतोय वातावरण. तितकीच चोख पोलीस यंत्रणा देखील काम करते आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी. पोलीस यंत्रणा देखील तितकीच सक्षमपणे कार्यरत असताना दिसते आणि कार्यकर्तेही अगदी व्यवस्थितरित्या त्यांना सहकार्य करताना दिसत आहेत, सहयोग करताना दिसत आहेत. गुरुजी तालीमचे इथलं हे दृश्य आहे. काही ठिकाणून बाप्पांच्यावर पुष्पवृष्टी केली जात आहे. जो तो आपापल्या परीने या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवताना दिसतोय. हे आपण दृश्य बघतोय तर लेझिम प्रकार चालू आहे. महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा लेझिम हा प्रकार चालू आहे. नादमय वाटणारं हे दृश्य आहे. बालभक्तांचं आपण झांज पथक बघतोय. जसं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या परीने या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवताना दिसतोय. त्यासोबतच ढोल-ताशा बाप्पांच्या मिरवणुकीसाठी जे वाद्य आपापल्या परीने सहभाग नोंदवत आहेत. गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा हे झांज पथकाचे कलाकार असतील, अगदी शेवटपर्यंत त्यांचा तितकाच उत्साह असतो. हे एक मोठं गुपित म्हणावं लागेल की 2 दिवस सलग जोशपूर्ण वातावरण असतं खरं, पण 2 दिवस सलगपणे आनंदात नाचणं, तरीही अखंड शेवटपर्यंत उत्साहात टिकत ठेवणं हे एक मोठं गुपित आहे. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. काही ठिकाणी आपण ऐकतोय बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला, असंही दृश्य दिसतंय. लेझिम, झांज पथक, ढोल ताशा स्वरूपवर्धिनी हा या पथकाचं नाव. गणेश विसर्जनाच्या बाप्पाच्या मिरवणूक साठी आपला सहभाग नोंदवत आहे. या ढोल ताशा पथकाबाबत बोलायचं झालं तर आपापसात एक विशेष नाद असतो. डोळ्यांच्या खाणाखुणा सोबत हात वारे या माध्यमातून हे सगळं वाजत चाललेलं असतं. इतका गोंधळ असतो, आवाजानं परिसीमा गाठलेली असते, तरी पण हात वारे आणि डोळ्यांच्या खाणाखुणावर हे वादक ताल धरत असतात. सर्वसामान्यांना पण बाप्पाचीच कृपा म्हणावी लागेल, गणरायाची कृपा म्हणावी लागेल. आणि केवळ हा जोश 1 तासासाठी नसतो, हा उत्साह 1 तासासाठी नसतो, तर
कायमस्वरूपी टिकून राहत असतो हा जोश. अगदी बाप्पांचं विसर्जन होईपर्यंत हा जोश अखंड असतो. विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे असं हे ब्रीदवाक्य घेऊन स्वरूप वर्धिनी हे पथक बाप्पांच्या मिरवणुकीत सहभागी झालेलं आहे. हे कलाकार असतील, झांज पथक असेल, लेझिम असेल किंवा ढोल ताशा पथक असेल, यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा बाप्पाचं दर्शन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फाशी मंडळी जमलेले आहेत, भाविक जमलेले आहेत. प्रसन्नता बालचमूंच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसते. एक मगाशी म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र नाद असतो, वैयक्तिक त्यांचाच नाद असतो. त्या नादावर सगळं वातावरण प्रसन्न होत असतं. या बालचमूंचं हे प्रदर्शन वातावरणाला या एकंदरीत वेगळं रूप देण्याचा प्रयत्न होतो या बालचमूंमुळे. बघणारे फक्त बघतच नाही तर त्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत. भगव्या पताका घेऊन, वेगवेगळे झेंडे घेऊन बालचमू पुन्हा सज्ज झालेत. गणपती बाप्पा मोरयाचा हा गजर आपण ऐकतोय. तालावर ठेका धरत धरत गणपती बाप्पा मोरया असा हा ध्वनी. हे लोभसवानं दृश्य आहे, डोळ्याचे पारणे फेडणार हे दृश्य आहे. बाप्पांची जी लोकप्रियता आहे, बाप्पांच्यावरची जी श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचं हे उदाहरण आपण पाहतोय. परत जाऊन येतो, काय असेल तर माझा नंबर आहे, नंबर सांग. आता वारकऱ्याच्या रूपात इथले बालचमू दिसत आहेत.
बालचमूची ओळख करून देणारं असं हे दृश्य आहे. टाळाच्या ठेक्यावर बालचमू ताल धरतायत. त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या भाविकांना देखील ताल धरावयास भाग पाडतायत. वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा बालचमू आपल्या संस्कृतीचं महात्म्य सांगताना, आपल्या संस्काराचं उदाहरण ठेवताना टाळाच्या हा बालचमू या मिरवणुकीत सहभागी झालेला आहे. इमारतीच्या वरच्या बाजूला पण हे दृश्य फक्त वरच्या बाजूचं हे दृश्य आहे. पाहणं हा देखील एक मुलाचा क्षण ठरू शकतो. कारण असं दृश्य केवळ गणपती बाप्पाच्या स्वागतासाठीच उभं राहत असतं. एकच ताल, एकच नाद, एकच जोश अशा या वातावरणात मिरवणूक चाललेली आहे. टीव्ही समोर उभं राहून जे जे दृश्य पाहतायत कारण हे दृश्य केवळ बाप्पाच्या या मोठ्यांच्या गर्दीत बालकाचं अस्तित्व असं टिकून आहे. सगळे जाणते वादक कलाकार आहेत. यात हा बालक देखील आपला सहभाग देतोय.
अन्न वाया घालू नका, गरजूंच्या तोंडातून पोटच काढू नका असंही दिसतंय. मध्ये जे दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रकरण घडलं त्यावरही काही फलक दिसत आहेत. धाव गणराया होत पडली आईची माया असंही पोस्टर आहे. भ्रूण हत्ये संदर्भात त्यावर माहिती दिलेलं हे पोस्टर आहे, फलक आहे. छळ करू नका असंही सांगणार हे आपण पोस्टर बघतोय. जुळला ज्याने तुमच्या आयुष्याचा मेळ, करू नका त्यांच्या आयुष्याचा खेळ असं काव्यमय संदेश देणार हे पोस्टर आहे. त्यासोबतच सेव मी जे भ्रूण हत्या सध्या वाढत चाललंय त्यावर भाष्य करणारं हे पोस्टर आहे. सामाजिक संदेश देण्यामागं या मंडळांचा बराचसा हात असतो. समाज कार्यात देखील ही मंडळं आघाडीवर असतात.